माधुरी हत्तीनीबाबत मुख्यमंत्र्यांनी एक पोस्ट केली आहे। सरकारच्या याचिकेत सहभागी होण्याचा वंताराचा निर्णय आहे। सरकार हत्तीनीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे। सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वंताराने दर्शवली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय पोस्ट केली आहे ते आपण बघूया। वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली। महादेवी हत्तीन माधुरी पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करायचं ठरवलं त्यात सहभागी होण्याचा निर्णय वंताराने घेतला असल्याचं त्यांनी मला आश्वस्त केलं आहे। दरम्यान वंतारामधून प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। शेखर, माधुरी, आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक दिवसांपासून जो जनरेटा पाहायला मिळतोय माधुरी हत्तीन नांदणीमध्ये परत यावी आणि त्याची एकच मागणी खरं तर ही आहे। गेल्या अनेक वर्षांची आमची परंपरा आहे आणि तिच्यावरती जीव आम्ही लावलेला आहे आणि म्हणूनच ही हत्तीन आमच्या नांदणीमध्ये परत यावी अशी अनेकांची मागणी आहे आणि यावरती अनेकांनी आवाज जो आहे तो उठवलेला आहे आणि त्या उठवलेल्या आवाजाची दखल जी आहे ती वंतारानं वेळोवेळी घेतलेली आहे आणि आता देखील एक अधिकृत निवेदन देखील वंतारानं प्रसिद्ध केलेले आहे। या संदर्भात त्यांनी सांगताना हत्तीनीच्या देखभालाने इतर काळजीबाबत देखील त्यांनी हे निवेदन जाहीर केलेलं आहे। शिवाय नांदणी या ठिकाणी पुनर्वसन केंद्र देखील सुरू करण्याचा वंतारानं आता एक नवा प्रस्ताव जो आहे तो दिलेला आहे। जर नांदणी मठातनं त्याला परवानगी दिली, त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्या ठिकाणी अत्याधुनिक अशा पद्धतीचं पुनर्वसन केंद्र सुरू करू असं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे। शिवाय या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आपला काहीही संबंध आहे असं देखील सांगत असले तरी आम्ही केवळ न्यायालयाच्या आदेशाचं पालन त्या ठिकाणी करत होतो। मात्र एकीकडे हे सांगत असताना जाणून बुजून आणि अजाणतेपणे आमच्याकडून किंवा आमचे विचार शब्द कृतीने कोल्हापूरकरांना आम्ही दुखावला असेल तर त्यांची माफी देखील मागतो असं वंतारानं म्हटलेलं आहे। त्यामुळं एकंदरीतच हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जनरेट्याचं यश म्हणावं लागणार आहे। अनेकांची मागणी होती, ती मागणी कुठेतरी जाऊन आता पूर्ण होणार की काय अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। कारण राज्य शासन आणि मठ या दोघांकडून आता न्यायालयामध्ये रिपिटिशन दाखल करण्यात येणार आहे आणि त्याच माध्यमातून वंतारानं देखील एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। आपण देखील यामध्ये सहभाग घेऊ आणि जी लागल ती मदत आपण करू अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांची देखील भेट जी आहे ती अधिकाऱ्यांनी वंताराच्या घेतलेली आहे। त्या भेटीमध्ये देखील हीच माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे निश्चितच आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या माधुरी हत्तीनी संदर्भात वेळोवेळी लढा जो आहे तो नागरिकांकडून दिला जात आहे त्या लढ्याचं हे यश म्हणावं लागणार आहे। त्यामुळे आता निश्चितच जेव्हा याचिका दाखल होणार आहे त्या याचिकेमध्ये कशा पद्धतीनं न्यायालय जे ते निर्णय देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं वंतारानं आता हे निवेदन जारी केलेलं आहे त्या निवेदनावरती कशा पद्धतीनं पुढे जाऊन विचार होणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी। आमची भावना त्या ठिकाणी समजावून सांगितली आणि आम्ही मागणी केली की आपण सुप्रीम कोर्टामध्ये पार्टी म्हणून या ठिकाणी मठाबरोबर यावं। त्यांनी ती मागणी मान्य केली, इंटरव्हेन्शन मान्य केलं। त्याचबरोबर हत्तीचं एन्क्लोजर गव्हर्नमेंट कॉस्टनं तिथं उभं करण्याचा सुद्धा निर्णय कालच्या त्या ठिकाणी बैठकीमध्ये घेण्यात आला। आजच त्यांनी वंताराचे सीईओ विवान यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली आणि आज त्याचं ट्विटही त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्यांनी जो वंतारा परिवार आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाबरोबर मठाबरोबर राहण्याचं नियोजन त्यांनी या ठिकाणी असल्याचं सांगितलंय। ही स्टेप अत्यंत महत्वाची स्टेप आहे। म्हणलं की कोल्हापूरची जी लोक आहेत ते काय विषयाला विसरलेत का? अजिबात नाही। लाखो लोक एकत्रित तिथे येतात। आता एका हत्तीसाठी तिथं जैन समाज तर पुढे येतोच, पण जैन समाजाला हिंदू परंपरेप्रमाणे, भारतीय परंपरेप्रमाणे इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दिला। त्यांचं मत एवढंच होतं की हे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती तशीच राहिली पाहिजे। त्यामुळे तिथं सगळे समाजाचे लोक त्या जैन समाजाबरोबर राहिले आणि तिथं एक जन आंदोलन ज्याच्यात 1-1.5 लाख लोक एकत्रित आले होते आपण सर्वांनी बघितले।